नाशिक पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 30 किलो गांजा जप्त. नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 30 किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 12,07,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सीपी व्हॉट्सअप क्रमांक यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्ग परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनातून अंदाजे 30 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच कारवाई दरम्यान वापरण्यात आलेले वाहन, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 12,07,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अरबाज शकीर खान मणियार, तौसिफ रहमत खान, अमन शौकत शेख, विजय पावरा आणि एक विधी संघर्षित या आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सचिन चौधरी, विशाल पाटील, संजय ताजने, नितीन तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नाशिक शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरात अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.